जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या पद्धतीने जमिनी खरेदी केली त्या जमीन खरेदीनंतर शेतकरी आक्रमक झालेत, काही बाजार समितीचे संचालक आक्रमक झालेत। आज मोर्चा काढण्यात आलेला होता। आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक आहेत। काय एकंदरीत भावना होत्या आणि काय संदर्भ आहे या आंदोलनाचा? आपण सकाळपासून हे सगळं आंदोलन कव्हर केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या भावना आपण पाहिल्या असतील, काही भगिनी आता आल्या होत्या। अखंड बाजार समितीच्या परिसरामध्ये कुठेही महिलांसाठीचं वॉशरूम नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा कारभार आपल्या निदर्शनात आणण्याचं काम खरं तर त्या माता भगिनीने आता केले, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश या करताय की सरकार तुम्हाला मोफत अर्थात 1 रुपयामध्ये लागेल तितकी जमीन द्यायला तयार आहे, पण आम्ही ती घेत नाही। आम्ही काय करतोय, 30 कोटी रुपये या शेतकऱ्याच्या घामाचे घालतोय। त्याच्या विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे आणि तो आक्रोश आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून निदर्शनास आलेला आहे। आणि 100% शेतकरी आता सोडत नसतात। शेतकरी 100% हा व्यवहार रद्द केल्याशिवाय राहणार नाही। या व्यवहाराला पाठबळ राजकीय नेत्यांचं कुणाचं आहे? भाषणात काही सांगितलं? भाषणामध्ये वारंवार आदरणीय सभापती संजय काळे हे त्यांच्या नेत्यांची नावं घेत असतात। अजितदादा माझे हेत, अजितदादा माझे तेच आहेत। याचा अर्थ सरळ आहे, ते त्यांना पाठीशी घालत असावेत। त्यांच्याशिवाय का होते? काल परवा ते म्हणालेत मी अजितदादांना बोललो, मी जयकुमार रावलांना बोललो, मी यांना बोललो, त्यांना बोललो। याचा अर्थ काय? ते भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय मी अजितदादांना सांगितलं, त्यांनी सांगितलं जयकुमार रावलांना, व्यवहार करून टाकला। याचा अर्थ सरळ आहे, संजय काळे साहेब सांगतायत की अजितदादांनी मला या व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त केले किंवा पाठिंबा दिलेला आहे। खरं तर ही जमीन प्रत्यक्षात किती घेतलेली? पडद्याआड व्यवहार हा कितीचा आहे आणि प्रत्यक्षात कितीचा आहे? ही जमीन 10 एकरच आहे, प्रत्यक्षातही 10 एकरचा व्यवहार आहे। पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि सगळ्या मीडियामध्ये जे ऐकतात त्यांच्या माहितीसाठी, ही जमीन अष्टविनायक रस्त्याला लागून आहे। आत्ताच्या जी एक्झिस्टिंग बाजार समिती आहे तिच्यापासून साधारणतः 1 किलोमीटर वरती आहे। तिथले आजूबाजूचे रेट जर पाहिले, माझ्याकडे सरपंच कुठे आहेत, आमच्याकडे तिथले दस्त आहेत। मागच्या मार्च महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये झालेले दस्त आहेत। तिथं फार तर 2 लाख, 2,30,000, 2,50,000 अशा प्रकारचे व्यवहार झाले। त्याच्यामध्ये देखील गेम अशी करून ठेवलेली आहे। सन्माननीय सभापती यांनी ज्यांची जमीन ज्या कोठारींची घेतलेली आहे त्या कोठारींचाच एक व्यवहार त्यांनी मला वाटतं 10 का 11 लाखांनी केलाय। 11 गुंठे जमीन 1 कोटी 11 गुंठे जमीन 1 कोटी 11 लाखाला त्याचा व्यवहार केलेला आहे। पण साहेब, पब्लिक सब जानती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे। आजूबाजूचे शेतकरी सांगतात मी त्या रस्त्याने राहतो, आम्हाला आणि सगळे आमचे प्रसन्नांना मगाशी म्हणाले आम्ही सगळे जानती आहे। बाजार समितीला टाळे लावलेत, काय कसा हा लढा राहणार? लढा आजपासून कायदेशीर लढा सुरू झाला। आज जनजागृती झाली, उद्यापासून ह्या गोष्टीला कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये वकील असतील, एअर ऑफिसची लढा असेल, पणन संचालकांची असेल, पणन मंत्र्यांकडे अपील दाखल करू, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ। हा लढा शेवटपर्यंत जाईल आणि हे पैसे, बाजार समितीचे पैसे, शेतकऱ्यांचे पैसे परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लागली त्याची आमची तयारी आहे। नक्कीच पब्लिक सब कुछ जानती अशा पद्धतीच्या भावना संचालक आता व्यक्त करतायत। शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने हा लढा सुरू झालाय। हा लढा न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पुढे जाणार। मात्र या जमीन व्यवहारामध्ये ज्यांचे हात बरबटलेत त्यांच्याबाबत जनता काय विचार करणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।